मागील सावनपर्यंत माझे नाव मिनल होते. पण मागील सावनच्या त्या पावसाळी रात्री अंघोळ केल्यानंतर मी मिनलवरून मैना बनले आहे. मी BA करत आहे. माझी एक खूप प्रिय सहेली आहे शमा खान. ती खूप गोड आणि सुंदरही आहे. ती आपल्या चाचाच्या मुलाबरोबर म्हणजे भाईजान बरोबरच्या प्रेमाच्या गोष्टी इतक्या रसाळपणे सांग की माझेही हृदय पिघळायला लागते. शमा माझ्याबरोबरच कॉलेजला येते. पुढच्या महिन्यात तिचे लग्नही आपल्या चाचाच्या मुलाबरोबरच होणार आहे. पण त्यांना लग्नाची घाई नाही, कारण लग्नापूर्वीच ते रोज आपली सुहागरात्र मनवतात. शमा सांगते की तिचा भाईजान गुल खान हा तिच्या चाचाचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्याच बरोबरच्या कोठीत राहते. त्यांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे. शमा आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि गुलही आपल्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा आहे. 2 बहिणींचा एकच भाऊ. दोघांची सगाई झाली आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे. वर्गात आम्ही दोघी एकत्रच बसतो. जेव्हा रिकामा पिरियड असतो, तेव्हा आम्ही कॉलेजच्या लॉनमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जातो. आणि मग शमा आपल्या प्रेमाच्या गोष्टी रसाळपणे सांगू लागते की काल रात्री भाईजानने तिला कशा पद्धतीने आनंदी केले होते. एकदा मी तिला विचारले होते, "तुला लग्नापूर्वी हे सर्व करण्यात भीती वाटत नाही का?" तर तिने उत्तर दिले, "प्रेमात भीती कसली? आम्ही खूप प्रेमात प्रेम करतो. पण सुहागरात्र तर लग्नानंतर होते. तू तर लग्नापूर्वीच सगळे काही करून टाकलेस. आता काय करशील?" मी विचारले तर ती हसत म्हणाली, "अरे काही होत नाही. लग्नही तर त्याच्याबरोबरच होणार आहे, ज्याच्याबरोबर प्रेम केले." मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाले, "तू तर खरोखरच कमालची आहेस. मला तुझी ईर्ष्या वाटते." हे ऐकून तिने डोळा मारला आणि माझी हसू आली. "यात काय मजा आहे?" मी म्हणाले, "अरे माझ्या जान, यात नाक चढवण्यासारखे काय आहे? प्रेमात काहीही गलिच्छ किंवा वाईट नसते. प्रेमात प्रेमात हे सगळे पाहिले जात नाही. याचा पूर्ण मजा घ्यायला हवा." माझा भाईजान म्हणतो की खरा मजा तर लग्नापूर्वीच्या प्रेमातच आहे. ती जोरजोरात हसू लागली. ती जोरजोरात हसू लागली. "मग त्यांनी तुझे म्हणजे?" मी गडबडून गेले. "नाही, त्यासाठी मीच नकार दिला आहे." "ठीक आहे, माझी सोड. तू सांग, तू कधी प्रेम केले आहे का?" मी म्हणाले, "अरे नाही बाबा नाही. मी कधीही कोणाच्याबरोबर काही केले नाही. तूही माझी बहिणीसारखी आहेस. लग्नापूर्वी केलेल्या प्रेमात वेगळाच मजा असतो. मुलीची सुंदरता आणखी वाढते. तू कोणाला का पटवत नाहीस? आपली जबरदस्त तारुण्य का वाया घालवत आहेस? कोणता तरी चांगला मुलगा शोध आणि त्याच्याशी प्रेम कर." पण मी नेहमी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे. मला वाटे की आपले सगळे काही आपल्या नवऱ्यालाच अर्पण करावे. आपले प्रेम, जीवन आणि सगळा वेळ. पण शमाच्या या गोष्टी ऐकत ऐकत मीही थकून गेले होते. माझ्या रात्रीची झोप शमाच्या या बोलण्यांनी हराम करून टाकली होती. पण आता मीही ठरवले होते की एकदा तरी प्रेमाचा मजा घेऊन टाकावा. पण सर्वात मोठा प्रश्न होता तो कोणाबरोबर. मोहल्ल्यात तर अनेक शोधे फिरतात, पण माझ्या स्वप्नातील शहजादा त्यातला कोणीही नव्हता. हो, कॉलेजमध्ये नक्कीच 1-2 मुले माझ्या आवडीची आहेत, पण तेही कोणत्या ना कोणत्या मुलीच्या चक्करात असतात. आणि मग जणू भगवानाने माझी ऐकली. प्रेम भैया 3-4 दिवसांपूर्वीच आमच्या घरी आले आहेत, आपल्या ट्रेनिंगच्या निमित्ताने. आधी तर मला लक्षातही आले नव्हते. ओ, मीही किती मूर्ख आहे. इतका सुंदर, सुशील तरुण माझ्याजवळ आहे. प्रेम भैया माझ्या आईच्या जोधपूरच्या सहेलीचा मुलगा आहे. आधी जेव्हा आम्ही जोधपूरला राहत होतो, तेव्हा लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो आणि पावसात अंघोळ करायचो. प्रेम भैयांची आई मला मौसी म्हणायची. पण मागील 4 वर्षांपासून मी त्यांना भेटू शकले नव्हते. परसू जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी मला आपल्या बाहूमध्ये भरले होते. तेव्हा पहिल्यांदा मला वाटले की मी आपल्या भावाच्या नव्हे तर एखाद्या माणसाच्या छातीला लागले आहे. पण ते मला आपली छोटी मुलगीच समजत असतील. मी विचार केला, का ना प्रेम भैयांबरोबर? पण हे कसे शक्य होऊ शकते? मी सगळी नाही, पण आईच्या सहेलीची मुलगी आहे. आईच्या सहेलीला मौसी म्हणायचे आणि त्यांच्याच मुलाला भाऊ. जसेही असो, भाऊ तर आहे आणि भावाबरोबर हे होऊ शकत नाही. ते अजूनही मला मूल समजत असतील. त्यांना काय ठाऊक की आता मी मूल राहिले नाही, मोठी झाले आहे. मला पाहून मुलांची छातीवर साप फिरायला लागतात. रस्त्यात चालताना कोणी फिसकटे काढतो किंवा शिटी वाजवतो तेव्हा मला खूप राग येतो. पण मग मी रोमांचाने भरून जाते. काश मीही क्षमासारखी असते. मीही प्रेमाबरोबर सहज सगळे करून घेते आणि लग्नाबद्दलही विचार करू शकते. पण आमच्या घरी असं कसं होऊ शकते? माहीत नाही. जगाच्या ठेकेदारांनी स्त्री जातीबरोबर नेहमीच अत्याचार का केला आहे? स्त्री आणि पुरुषांचे नाते तर निसर्गाने स्वतः निर्माण केले आहे. शमा सांगते की तिची एक नातेवाईक आहे. तिने तर आपल्या सगळ्या भावाबरोबरच प्रेम केले होते. मग मीही सगळे काही ठरवले. लहानपणी मला पावसात आंघोळ करायला खूप आवडायचे. पण माझी आई मला पावसात भिजू देत नसे. कारण जेव्हा मी पावसात आंघोळ करायचे तेव्हा मला सर्दी होत असे आणि मी आजारी पडायचे. मग आई खूप रागावायची. आता
पाऊस पडतो तेव्हा मी स्वतःला रोखू शकत नाही. मग नंतर त्रास झाला तरी चालेल. आणि सावनची पाऊस तर मी चुकवूच शकत नाही. आमचे घर 2 मजली आहे. वर एक खोली आहे आणि त्याच्याबरोबरच बाथरूमही आहे. जर कोण भैय्यांनाही तीच खोली दिली आहे. ते या खोलीत कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले अभ्यास करू शकतात. त्यावेळी रात्रीचे साधारण 9 वाजले असतील. आम्ही सगळ्यांनी जेवण केले होते. आई-वडील झोपले होते. मी प्रेम भैय्यांच्या जवळ बसून गप्पा मारत होते. बाहेर पाऊस पडत होता. माझे मन पावसात अंघोळ करण्यास मचळू लागले. मी प्रेमानं सांगितले तर ते म्हणाले, "तुला सर्दी होईल आणि मग मौसीजी खूप रागावतील." "ओ काही होत नाही. प्लीज भैय्या तुम्ही या ना. पावसात अंघोळ करण्यात खूप मजा येईल." आणि मग हलक्या पिस्ता रंगाचा टॉप आणि पातळ कापसाचा पजामा घातला होता. भैय्यांनीही कुर्ता पजामा घातला होता. मी 2-3 वर्षांनी पावसात अंघोळ करत होते. अंघोळीत आधी तर मला खूप मजा आली, पण नंतर सर्दीमुळे माझे दात कडकडू लागले आणि मला शिंका यायला लागल्या. माझे सगळे कपडे भिजले होते आणि ओल्या कपड्यांमध्ये माझे शरीर स्पष्ट दिसत होते. भैय्यांच्या डोळ्यातील टक लावलेली नजर माझ्यापासून लपली नव्हती. भगवानाने स्त्री जातीला हे गुण दिले आहे की ती पुरुषांच्या नजरे ओळखू शकते एका मिनिटात. मग मी त्यांच्या डोळ्यातील चमक कशी ओळखणार नाही? मला आपल्याकडे पाहताना पाहून भैया म्हणाले, "मी तुला मनाई केली होती ना, आता मौसीजी किती नाराज होतील." "ओ भैया, प्लीज मम्मीला सांगू नका ना." "ओ छी." मला जोराची शिंक आली. भैया माझा हात पकडून खाली नेण्यास लागले. मी म्हणाले, "नाही, खाली आई बघतील. तुमच्या खोलीतच चला." माझे दात कडकडत होते. भैयांनी टॉवेलने माझे शरीर पुसायला सुरुवात केली. शरीर पुसताना त्यांचा हात माझ्या गळ्याखाली गेला. माझ्या शरीरात जणू विजेचा झटका आला. मी रोमांचाने भरून गेले. "ओह, हे ओले कपडे काढावे लागतील." "पण तुझ्यासाठी कोरडे कपडे." काही हरकत नाही. तुमच्याकडे लुंगी आणि शर्ट असेल ना? हो, त्यांनी आपली धुलेली लुंगी आणि शर्ट मला दिली. आम्ही दोघांनीही बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले. भैयांच्या नजरा माझ्यावरून हटतच नव्हत्या. इतक्यात जोरदार विजा पडली तर घाबरून मी दात अजूनही कडकडत होते. भैया म्हणाले, "तू तर मुद्दामच संकट ओढवून घेतलेस. ये, तुझे हात पायाचे तळवे मळून देतो. यामुळे तुझी सर्दी कमी होईल." आणि त्यांनी माझा नाजूक हात आपल्या हातात घेतला. माझ्यासाठी कोणत्याही मुलाचा हा पहिला स्पर्श होता. माझ्या शरीरात एक गुदगुदीसारखी लहर दौडू लागली. भैया माझे हात मळत होते. मी कोपऱ्यातून पाहिले होते. समोरचे दृश्य होते. त्यांचे श्वास गरम होत चालले होते. माझेही तसाच हाल होता. माझे ओठ कापत होते. पण यावेळी सर्दीमुळे नव्हे तर रोमांचामुळे. पण मी सर्दीचा बहाणा ठेवला होता. मग भैया म्हणाले, "मीनू, ये तुझे पायाचे तळवेही मळून देतो." मीही तेच हवे होते. मी बेडला टेकून बसली होते. मी एक पाय थोडासा पुढे केला. त्यांनी माझ्या पायाच्या तळव्यांना मळायला सुरुवात केली. जसे त्यांनी माझा पाय थोडासा वर केला, तसे कपडा खाली सरकला. मी मुद्दाम याकडे लक्ष दिले नाही. मला माहीत होते आता त्यांना स्पष्ट दिसत असेल. मी चोरून डोळ्यांनी पाहिले. भैयांची कणपटी लाल झाली होती. थोडासा घामही आला होता. त्यांचे ओठही कापायला लागले होते. भैयांची अवस्था वाईट होती. ते टक लावून माझ्याकडेच पाहत होते. मला पाहून त्यांचे डोळे फाटलेलेच राहिले. त्यांचे हात कापत होते. मीही डोळे बंद करून रोमांचाच्या सागरात बुडी मारत होते. मी छेडछाडीच्या अंदाजात त्यांना म्हणाले, "भैया, तुम्हालाही सर्दी लागत आहे का?" "हो, कदाचित असेच आहे. पण सर्दीत दात कडकडतात." "तुम्हाला तर घाम येत आहे." "ओ काही नाही." त्यांचे झटकन आपला पाय ओढून लुंगीने झाकला. मी म्हणाले, "ओ सॉरी." आ भैयांची अवस्था पाहण्यासारखी होती. "भैया, हे चीटिंग आहे." मी खोटे-मोठे रागावले. "ओ सॉरी बेब, मी काही पाहिले नाही." "मग तुम्ही इतके घाबरून का आहात?" माझी हसू आली. "ओ आय एम सॉरी." "ठीक आहे भैया, एक गोष्ट विचारू?" "काय? खरं सांग. तुमची कोणती तरी गर्लफ्रेंड आहे का?" "अरे ते नाही तर पण तू का विचारत आहेस?" "का विचारत आहेस? प्लीज सांग ना भैया." "अरे मी अभ्यासातूनच फुरसत मिळत नाही." "पण एक गोष्ट आहे." "ती काय?" "तुझी ती जी फ्रेंड आहे ना, अरे तीच जी सकाळी आली होती." "ओ क्षमा." "हो का? काय आहे यार, ती खूप सुंदर आहे." "ओ तर माझा भैया तिच्यावर मरत आहे." मी हसू लागले. "नाही अशी गोष्ट नाही. वैसे ती लाजवाब आहे." भैयांच्या डोळ्यात जणू चमक आली. "अरे तिचे लग्न होणार आहे. आता ती हातात येणार नाही." "ओ पण तिच्यात अशी काय गोष्ट आहे?" "यार मीनू, तिला पाहताच मन बाग होते. जणू कयामतच आहे. पाहायला खूप सुंदर आणि मनमोहक. तिच्या शरीराची बनावटही खूप सुंदर आहे." भैया म्हणाले. आता त्यांच्या डोळ्यात लाल रेषा तरंगू लागल्या होत्या. "हे पुरुष सगळे एकाच जातीचे असतात आणि तिची सुंदरता त्यांना फक्त समोरूनच दिसते." मी मनात म्हणाले, "एकदा मला पाहाल तर सगळे विसराल." पण मी म्हणाले, "ठीक आहे. मी कशी आहे? अरे तू तर हुस्नाची मलिका आहेस. जर कोणताही परी तुला तुझ्या खऱ्या रूपात पाहिल तर जन्नतचा रस्ता विसरून जाईल." माझ्या मनात आले की सांगू का की मग तुम्ही का रस्ता उघडत नाही?
पण त्यांच्या डोळ्यात पाहत मी म्हणाले, खरंच मी इतकी सुंदर आहे का? खरं मीनू, कधी कधी मी असं विचारतो की जर तू माझ्या मम्मीच्या सहेलीची मुलगी नसतीस, ती तुझी बहीण नसती, तर मी कोणत्याही किंमतीला तुझ्याशी लग्न करून टाकले असते. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. ओ पण असं कसं शक्य आहे? का? मी अनभिज्ञ बनत म्हणाले. माझ्या उखडलेल्या श्वासांना मी चांगल्या प्रकारे जाणवत होते. उफ मीनू, खरं सांगतो, या 3 दिवसांपासून मी तुझ्याबद्दल विचार करत पागलासारखा झालो आहे. वाटते मी खरोखरच तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. पण हे सामाजिक बंधन आमच्यासारख्या लोकांची जान घेण्यासाठीच बनवले आहेत. भैयांचा आवाज कापत होता. भैया, तुम्ही कधी विचार केला आहे का की मी तुमच्याबद्दल काय विचार करते? काय अर्थ? आता त्यांची चक्रावण्याची पाळी होती. हो भैया, मीही तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. मी माझे डोळे खाली घातले. ओ माझी मीनू, माझी मैना, माझी जान. अरे भैया, मला आपल्या बाहूमध्ये भरले आणि माझ्या ओठांवर एक चुंबन घेतले. ओ ते प्रेमाचे पहिले चुंबन मला अनंतापर्यंत समाजापासून भिजवून टाकले. माझे शरीर मन सगळे त्या एका क्षणाच्या आनंदाने भरून गेले. मीही माझे जळते ओठ त्यांच्या ओठांवर ठेवले. मला माहीत नाही किती वेळ आम्ही अशा एकमेकांना चुंबन देत राहिलो. आम्ही त्यांच्याशी अशी लिपटले होते, जणू एखादी लता झाडाला. बाहेर जोरदार विजा कडकडली, तेव्हा आम्हाला होश आला. भैयांनी झटकन उठून खोलीचा दरवाजा बंद केला आणि मग परत येऊन मला आपल्या आलिंगनात भरले. मीनू, कुठेतरी आम्ही चुकीचे तर करत नाही आहोत. मी म्हणाले, आम्ही सगळे भाऊ बहीण नाही आहोत. तुमची आणि माझी आई सहेल्या आहेत. ओ भैया, आता काही विचारू नका. या रात्री आणि या सुंदर क्षणांना आठवणी बनवा. या जुनी तक्रारी सोडा. आणि मग त्यांनी मला घट्ट आपल्या बाहूमध्ये भरले आणि लुंगी ओढायला लागले. मी म्हणाले, नाही, आधी लाईट बंद करा. त्यांनी झटकन लाईट बंद केली आणि मला आपल्या बाहूमध्ये भरले. खिडकीतून हलकी रोशनी येत होती. आता त्यांनी आपले आणि माझे कपडे एका बाजूला केले. मी लाजेने, माझा चेहरा आता लाज सोड. मला आता तुझ्याशी प्रेम करू दे. प्रेमांनी माझ्या हातांवर हात ठेवले. मी पाठीशी पडली होते. माझे पाय एकमेकांना चिकटलेले होते. एक अनोळखी भीती आणि मनाने मी भरलेली होते. त्यांनी एक हात हळूवार माझ्या गळ्यावर फिरवला आणि मग आपले जळते ओठ माझ्या जसे ठेवले तसे माझ्या ओठातून हलकीशी किलकिले बाहेर आली. मग त्यांनी दोन्ही हातांनी माझा गळा पकडला. ते मस्तपैकी मला चुंबन देऊ लागले. मी शित्कार करू लागले. माझे पाय आपोआप वेगळे झाले. मी त्यांच्या मानेभोवती आपले हात कशात होते. ओ प्रेम, बस करा, मला काही होत चालले आहे. माझे शरीर आखडू लागले आणि श्वास वेगवान होऊ लागले. मला वाटले जणू मी कुठेतरी अनोळखीमध्ये आणि प्रेमात बुडत आहे. मी त्यांच्या डोक्याचे केस जोरात पकडले आणि डोके दाबले. त्याचबरोबर माझी किलकिले बाहेर आली. इतका मजा कधीच आला नव्हता. क्षमा खरंच सांगत होती. या आवाजापर्यंत मी अनभिज्ञच होते आणि माझी मैना, माझी जान मजा आली. प्रेम उठत म्हणाले. माझे शरीर अजूनही रोमांचाने कापत आहे. ते वर आले. ते कधी माझ्या गळ्याला चुंबन देतच होते. माझे शित्कार येतच होते. अचानक माझा हात कुठेतरी टक्स होते. माझा हात कुठेतरी टक्करला. मी लाजेने लाल होऊ लागले. मी आज पहिल्यांदा जवळून पाहिले होते. मी प्रेमाने त्याला स्पर्श केला. मीनू माझी जान, तू तयार आहेस का? त्यांनी माझ्या ओठांवर चुंबन घेत विचारले. कशासाठी? ओ हेही सांगावे लागेल का? हो, सांगितल्याशिवाय मी कसे समजू? त्यांनी माझ्या कानात आपली गोष्ट सांगितली आणि म्हणाले, आता समजली माझी मैना. त्यांनी माझे नाक पकडत माझ्या ओठांवर एक चुंबन घेतले. आता जे आहे ते सांगितले जाईल आणि काय बोलू? तो गेला आता पुन्हा? मला लाज वाटते. मी दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकला. आता ते कुठे थांबणार होते? त्यांनी मला जोरात आपल्या बाहूंमध्ये भरून माझे ओठ चुंबिले. मी जणू विषातून उठले रोमांचाने. मला गुदगुदी होत होती. मी जणू बेहोशच झाले होते. प्रेमांनी एक हात माझ्या कंबरेखाली आणि एक हात माझ्या गळ्याखाली घातला. त्याने मला चुंबन घेतले आणि म्हणाला, काहीही होऊ दे, आवाज करू नकोस. त्याने एक जोराचा श्वास घेतला आणि आपले काम केले. त्याचबरोबर माझी दाबलेली फुटलेली किंचाळी बाहेर आली. बस बस माझी मैना, आता सगळे ठीक आहे. आता आरामात काम करू शकतो. कोणालाही आवाज जाणार नाही. नाही भैया, आजसाठी इतकेच काम पुरेसे आहे. बाकी दुसऱ्या दिवशी करू. फक्त मिनिटाची गोष्ट आहे. आम्ही काम पूर्ण करूनच खाली खोलीत जाऊ. त्यापूर्वी नाही. आम्ही साधारण 3-4 मिनिटे अशा एकमेकांच्या बाहूमध्ये लिपटून पडलो. आणि मग जणू चमत्कारच झाला. सगळे ठीक झाले. मी म्हणाले, चला भैया, आता काम सुरू करू. सगळे ठीक आहे. आता माझे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि श्वास बेकाबू होत चालले होते. माझे रोमरोम पुलकित झाले होते. मी जणू मस्तीच्या सागरात बुडत होते. अचानक त्यांनी मला जोरात आपल्या बाहूमध्ये भरले. पण मला काय ठाऊक होते की अजून खरी काम बाकी होती. प्रेम एका मिनिटासाठी थांबला आणि मग म्हणाला, पहा माझी जान, थोडी शांत राहा, तेव्हाच काम व्यवस्थित होईल. मी म्हणाले, ओ प्रेम, आता काही बोलू नका, चिंता करू नका. तुमच्यासाठी मी सगळे काम करेन.
मग त्यांनी मला घट्ट आपल्या बाहूमध्ये भरले आणि आपले काम केले. प्रेम खरे गुरु होते. माझी किंचाळी हवेत गुंजण्यापूर्वी त्यांनी माझे तोंड आपल्या हाताने झाकले आणि मी फक्त डोळे बाहेर काढत राहिले. बाहेर खूप जोरदार विजा कडकडली. पण मला वाटले की मला जितका जोराचा धक्का बसला तो त्या विजेपेक्षा कमी नव्हता. ते 4-5 मिनिटे अशा शांत पडले. मग हळूहळू काम पुन्हा सुरू झाले. आता वेळेची पर्वा कोणाला नव्हती. मी फक्त हे हवे होते की आमच्या प्रेमाचे हे सोनेरी क्षण कधी संपून जाऊ नयेत. प्रेम आपले काम करतच होते. मी प्रेमरसात बुडून रोमांचाच्या सागरात बुडी मारत होते. खोलीत या मधुर संगीत ऐकून मी तृप्त होत होते. या अनोख्या प्रेमाबद्दल आत्तापर्यंत मी अनभिज्ञच होते. याच्या बदल्यात जर स्वर्गही मिळाला तरी मी जाणार नाही. माझी मैना, आता मीही जाणार आहे, भैया म्हणाले. मी माझे डोळे बंद केले आणि त्यांना जोरात आपल्या बाहूमध्ये जखडले. बाहेर पाऊस आता थांबला होता. मी शर्ट आणि लुंगी घालून खाली धावत गेले. प्रेम मला मिनलवरून मैना बनवून गेले आणि मी आजही त्या क्षणांना आठवून रोमांचाने भरून जाते. पण नंतर माझ्या हृदयात एक हुकशी उठते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. प्रेमाच्या आठवणीत मी किती रडते आणि तडफडते. तो फक्त सावनमध्ये आग लावून गेला.